ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत शहरातील खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. ठाण्यात मोठ्या प्रमाणात खड्डे असून यावर तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन महापौर शर्मिला पिंपरोळकर यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिलं. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रस्ते सुधारण्यासाठी निधी देण्यात आला आणि आताही निधी दिला जात आहे. मात्र हा निधी नेमका जातो कुठे, असा सवाल गणेश मंडळांच्या सदस्यांनी उपस्थित केला. निधी देऊनही रस्त्यांची परिस्थिती सुधारत नसल्याने यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव खराब होत असल्याचं म्हणत मंडळांच्या सदस्यांनी महापौर आणि प्रशासनाला चांगलंच खडसावलं. गणेश मंडळांच्या बैठकीत अपुऱ्या नागरी सुविधा आणि मंडळांच्या सूचना प्रशासनाकडून ऐकून घेतल्या जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. महापौर आणि प्रशासनाला वेळेची कदर नसल्याचं म्हणत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बैठकीत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आयुक्त साहेब इथे होते त्या गेल्या वर्षीच्या मीटिंगला. त्यांनी जे तुम्हाला काही सूचना दिल्या त्याचे मिनिट्स आहेत का आता तुमच्याकडे? हे किती वर्ष आम्ही मागणी करतोय की आम्हाला तिथे क्रेन पाहिजे. म्हणजे कोणाचा जीव गेल्यानंतर तुम्ही क्रेन देणार आहात? कोणाचा जीव घालवणारच का? म्हणजे तुमचा कर्मचारी असो किंवा आमचा मंडळाचा पदाधिकारी असो. आणि इकडे काय होतं ते खाली वाईट नसतं. रोडची व्यवस्था तर कधीच चांगली नसते. नको माझा आवाज तेवढा मोठा आहे त्यांच्यापर्यंत जाते. रोडची व्यवस्था तर कधीच चांगली नसते. स्वतः मुख्यमंत्री आणि आपल्या ठाण्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेब हे महानगरपालिकेला किती फंड देतात. त्याच्यातून तुम्ही साधे रोड नाही तिकडचे बनवू शकत. साहेबांचं नाव याच्यात तुम्ही खराब करताय आमच्या. नाही, अडचणीमध्येच गेली 7-8 वर्ष मला वाटतं गणेशोत्सव साजरा होतोय आणि गणेशोत्सव मंडळाच्या अडचणी नेहमी आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण काही दखल घेतली असं काही दिसत नाही. यावर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन सुद्धा आता 20 दिवसात गणेशोत्सव आला आणि 20-25 दिवसात उत्सवाला आणि मीटिंग लावणं हे एक चुकीचं आहे आणि मंडळांवर अन्याय केल्यासारखं असा विषय आहे. खड्डे असतील, त्याचबरोबर एक खिडकी योजना असेल, परत वायरी असतील, यामुळे गणेश मंडळाला अनेक अडचणी येतात. नाही, हे सगळे विषय जवळजवळ 5-6 वर्ष आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण याच्यावर अजूनपर्यंत कोणती दखल घेतल्यासारखी असं वाटतं. हे सगळे खड्ड्याचे विषय, खड्डे तसेच आहेत, खड्ड्यांचे विषय तसे आहेत, वायरिंगचे विषय तसे आहेत, ट्राफिकचे विषय तसे आहेत आणि हे सगळे विषय असून सुद्धा जर ठाणे महानगरपालिका ग्रीन गणेशोत्सवाचा जर अट्टहास करत असेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. या गोष्टी पहिला सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी ग्रीन महोत्सव व्हावा किंवा मातीच्या मूर्त्या आणाव्या ठाण्यामध्ये आणि त्याचं हे व्हावं ही स्वप्न त्यांनी बघावी. पहिली गोष्ट म्हणजे ठाणे महानगरपालिकेला टाइम टेबलचं काहीच महत्व नाही. आम्हाला ज्या नोटिसी दिल्या होत्या त्या नोटिसीमध्ये 11:30 वाजल्याचा टायमिंग होता आणि सगळे ऑफिसर आले 12-12:15 नंतर. त्यानंतर आमच्या महापौर मॅडम पण आल्या काहीतरी 12:15 नंतर. मुळात ह्या लोकांना ह्या टायमाची वेळेची कदरच नाही. त्यांना या गणपती महामंडळाची काय कदर असणार? मुळात कसं आहे माहितीये का, आम्ही गेले 10 वर्ष सर्व गणपती उत्सव मंडळ ठाण्यातले असो किंवा मुंबईतले असो, पण आम्ही ठाण्यात राहतो तर आम्ही ठाण्याविषयीच बोलू. आम्ही गेली 10 वर्ष या महानगरपालिकेकडे सर्व गोष्टीची मागणी करतोय. आज मी महानगरपालिकेमध्ये हा पण प्रश्न उपस्थित केला की गेल्या वर्षी जेव्हा सन्माननीय आयुक्त जेव्हा महानगरपालिकेत या मीटिंगला उपस्थित होते त्याच्या काही जर नोटीस तुम्ही लिहिल्या असेल, आम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही मान्य करत नसाल आता ह्या वेळेला आणि जर त्यावेळेला आम्ही काही सूचना तुम्हाला दिल्या असेल तर त्या सूचनांची टिप्पणी तरी तुमच्याकडे आहे का? तर नाही. दरवेळेला काय होतं की अधिकारी वर्ग बदलतो, पण आम्ही मंडळातली जी माणसं आहोत गेली 30-40 वर्ष काम करणारी तीच माणसं आहेत. आम्ही त्याच रस्त्याने आमच्या मंडळाचा जो मार्ग आखलेला आहे त्याच मार्गाने आम्ही विसर्जन घाटाकडे जात असतो. त्याच मार्गाने दिलेल्या सूचना सगळ्या आम्ही महानगरपालिकेच्या पाळत असतो. पण महानगरपालिका एक अशी विंडो आहे. मी गेले 3 दिवस झालं महानगरपालिकेमध्ये जातोय की आम्हाला मंडप टाकायचा आहे तर मंडपाची आम्हाला परमिशन द्या. आणि आज हे लोक आम्हाला इथं सांगतात की तुम्हाला मंडळाच्या परमिशन मिळणार. पण मिळणार कधी? तुम्ही आमचे मंडळ जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यावरती काहीतरी कारवाई करणार त्यावेळेला मिळणार आहेत. नाही तर आम्हाला महिनाभर अगोदर चालू करा, आम्हाला सूचना द्या, आम्ही सर्व तुमच्या सूचनांचं पालन करू असं आम्ही या महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोंद करतो.